सगळ्यांनी बाजारात बघितलं असेल ना. युक्त वर्कर पण त्याच्या मागची सायन्स कोणाला माहित आहे का? नाही. म्हणूनच आज मी जम्पिंग मंकी किंवा स्प्रिंगवर असलेल्या माकडाच्या खेळण्यामागे विज्ञानाची सोपी जादू म्हणजे सायन्स ते दाखवणार आहे. हे खेळणं प्रामुख्याने मेकॅनिकल एनर्जी यांत्रिक ऊर्जा या तत्वावर काम करते. त्याचे काही भाग पुढील प्रमाणे. स्प्रिंगची ताकद, पोटेशनल एनर्जी. जेव्हा आपण त्या माकडाला दाबतो तेव्हा त्यातील स्प्रिंग आकुंचन पावते, कंप्रेस होते. या स्थितीत स्प्रिंगमध्ये पोटेन्शियल एनर्जी स्थितीत ऊर्जा साठवली जाते. ऊर्जेचे रूपांतर, नाईट एनर्जी. जशी जशी आपण ती स्प्रिंग सोडून देतो तशी तशी ती साठवलेली ऊर्जा मुक्त होते. त्यांचं कर्णातन कायनेटिक ऊर्जा गतीत ऊर्जामध्ये होते, ज्यामुळे माकड अचानक वरती उडी मारते. होल कोरो, ऑसिलेशन. अशा प्रकारचे ॲक्शन आणि रिॲक्शन या तत्वावर काम करते. एव्हरी ॲक्शन हॅज अपोजिट रिॲक्शन हा न्यूटनचा तिसरा नियम आहे. हे बघा, आपण जेव्हा माकडाला असं खाली करतो तेव्हा आपोआप वर स्प्रिंगच्या ताकदीमुळे ऊर्जेचे रूपांतर होते. धन्यवाद.